नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे। बघा, आरोग्य विभाग भरती सातारामध्ये ही भरती आहे 2024 नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये किती जागासाठी ही जाहिरात आली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा योग्य प्रशिक्षण भरती जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत 84 प्राथमिक आरोग्य केंद्र व 8 आयुष्मान आरोग्य मंदिर आयुष येथे कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात योग्य प्रशिक्षण नेमवायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे। संपूर्ण जिल्ह्यात एकूण 92 योग्य प्रशिक्षणाची पदे 31 मार्च 2025 पर्यंत मंजूर आहेत। केंद्र स्तरावर यांच्या अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी असणाऱ्या उपकेंद्रावर योग्य प्रशिक्षणाच्या प्रति योग्य शिबिराकरिता 500 रुपये मानधन अदा केले जाणार आहे। आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर प्रति आरोग्य शिबिराकरिता रुपये 250 मानधन मंजूर आहे। योग्य प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे अंतिम दिनांक 23/8/2024 आहे। अर्जाचा नमुना प्राप्त करून घेण्यासाठी व जाहिरातीसाठी सविस्तर माहिती जिल्हा परिषद या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। अर्ज करण्यासाठी भरती शुल्क रक्कम 500 रुपये ऑनलाईन पद्धतीने खालील खात्यावर भरणे बंधनकारक आहे। भरती शुल्क भरण्यासाठी तपशील बँक महाराष्ट्र ऑफ शिवाजी सर्कल पवळी नाका सातारा अकाउंट नंबर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सातारा। बघा, अशा पद्धतीची ही योग्य प्रशिक्षण भरती आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। बघा, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 23/8/2024 पर्यंत या फॉर्मची लास्ट डेट आहे। त्यामध्ये वाढ होऊ शकते। बघा, 84 प्राथमिक आरोग्य केंद्र व 8 आयुष्मान आरोग्य मंदिर या ठिकाणी ही जाहिरात होणार आहे। 92 योग्य प्रशिक्षणाचे जागा आहेत। बघा, 92 जागा आहेत आणि 31 मार्च पर्यंत मंजूर राहणार आहे। म्हणजे 1 वर्षाचा कालावधी तुम्हाला या जागे कंत्राटी पद्धतीने भरून घेण्यात येणार आहेत आणि 1 वर्ष कालावधी राहणार आहे। बघा, सविस्तर आपण माहिती बघूया। आरोग्य अभियान सातारा अंतर्गत योग्य प्रशिक्षण पदाच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 23 ऑगस्ट 2024 आहे। 23 ऑगस्ट 2024 ही लास्ट डेट आहे अर्ज करण्याची। पदाचे नाव काय, योग्य प्रशिक्षक हे पदाचे नाव आहे। पदसंख्या किती आहेत, बघा, पदसंख्या 92 हे पदसंख्या आहेत। शैक्षणिक अर्हता, बघा, मूळ जाहिरात वाचावी। मूळ जाहिरातीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण शैक्षणिक पात्रता दिली आहे, ते तुम्ही वाचावे। बघा, आणि मी पण ह्याच्यामध्ये सांगणार आहे। नोकरीचे ठिकाण काय आहे, सातारा। नोकरीचे ठिकाण कुठे, तर सातारामध्ये ही जाहिरात आहे। बघा, शुल्क किती आहे, अर्ज शुल्क 500 रुपये अर्ज शुल्क आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे। कसं, ऑनलाईन पद्धतीने। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, 23 ऑगस्ट 2024। अधिकृत वेबसाईट इथे दिलेली आहे। ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। NHM सातारा, बघा, योग्य प्रशिक्षक 92 जागा आहेत आणि सॅलरी डिटेल सुद्धा इथे दिलेले आहे। योग्य प्रशिक्षण 8000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे किंवा वेतन भेटणार आहे आणि 92 पद संख्या आहेत। योग्य प्रशिक्षकसाठी 8000 रुपये सॅलरी तुम्हाला भेटणार आहे। बघा, कशा पद्धतीने अप्लाय करायचं इथे दिलेलं आहे। वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तुम्हाला। अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना आयोगाच्या वेबसाईट उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। तुम्हाला, बघा, सूचना काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरायचा आहे। ते PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले जाईल, त्यावरती तुम्ही क्लिक करा, डाउनलोड करून घेऊन तुम्ही PDF वाचून घेऊ शकता। आणि अर्ज सादर करण्याची सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे। अर्ज खालील लिंकवर क्लिक करा। बघा, अर्ज करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, त्यावरती क्लिक करा आणि तुम्ही तिथून फॉर्म भरू शकता। तर फॉर्म भरण्याची लास्टची डेट किती आहे, 23 ऑगस्ट 2024।
बघा आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर व्हिडिओच्या पुढे पाहणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा तुम्हाला एग्जामसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे आपण इथे पाहणार आहेत। भरती प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे गुणक्रमे मेरिट ठरविले जाईल। डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स, गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट याप्रमाणे ठरविण्यात येईल। योग्य पद्धती असल्यास 10 गुण, योग्य डिप्लोमा असल्यास 6 गुण, सर्टिफिकेट कोर्स असल्यास 4 गुण, शासकीय संस्थेत प्रत्येकी 6 महिन्याचा 1 गुण असे अधिकृत 10 गुण असणार आहेत। बघा तुम्हाला अशा पद्धतीने मेरिट ठरवता येणार आहे। मेरिटसाठी 30 गुण अशा पद्धतीने तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा तुमच्याकडे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स, गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स अशा पद्धतीने तुम्हाला असणे गरजेचे आहे। बघा तुमच्याकडे डिग्री, डिप्लोमा असणे सुद्धा आवश्यकता आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने मेरिट ठरवणार आहे मी इथे सांगितले आहे। आजचा व्हिडिओ इथे संपवतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर धन्यवाद। बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या PDF-मध्ये अर्जाची लिंक सुद्धा दिली जाणार आहे। अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे, तो सुद्धा मी इथे देणार आहे तुम्हाला। आणि तुम्हाला योगा सर्टिफिकेट कोर्स लागणार आहे आणि योगामध्ये तुम्ही जर डिप्लोमा आणि डिग्री केला असेल तर त्याचे सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत। बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी PDF देणार आहे, तर तुम्ही हे लावून फॉर्म भरू शकता। बघा इथे कागदपत्रामध्ये काय काय लागणार आहे असं दिलेले आहे। 10वी किंवा 12वीचं मार्कशीट, डिप्लोमा इन योगामध्ये तुमचं डिप्लोमा झाला असेल तर ते सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे। डिग्री इन योगा असेल तर तुम्ही ते पण सुद्धा लावू शकता। सर्टिफिकेट कोर्स इन योगा म्हणजे तुम्ही कुठला कोर्स केला असेल डिप्लोमा म्हणजे योगासाठी तर ते सुद्धा लावू शकता। एनी अदर रिलेटेड टू योगा म्हणजे तुम्ही योगासाठी कुठलं एनी अदर एज्युकेशन घेतलं असेल ते सुद्धा इथे लागणार आहे। अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।